जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2023 मध्ये विद्यार्थी मित्रांनो वनवृत्त नागपूरसाठी आपली लेखी आणि ग्राउंडची लिस्ट आलेली आहे. आपण तुम्हाला म्हटलेलं होतं की आपण कट ऑफवर व्हिडिओ आणणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण कट ऑफ काढलेला आहे. जवळपास हा कट ऑफ 90 ते 92% असाच लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण खूप ॲनालिसिस करून लिस्टचं जागेचं ॲनालिसिस करून कास्टनुसार जागा, समांतर आरक्षणानुसार जागा संपूर्ण बघून आपण कट ऑफ काढलेला. विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची सूचना म्हणजे की ज्या पण विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नाही त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, किंवा तुम्ही सर्च करून सुद्धा जाऊ शकता. टेलिग्रामला जायचं @पोलीस भरती 03 डायल टाईप करायचं. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल. काय करायचं, @पोलीस भरती 03 कुठे स्पेस द्यायचं नाही, तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल. 6000 च्या वर आपले विद्यार्थी जुळलेले आहेत, तुम्ही सुद्धा जुळायचं आहे. दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीचे फॉर्म हे सुरू झालेले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, योग्य जिल्हा निवड करणे हे खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुमची जिल्हा निवड करण्यामध्ये चूक झाली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वर्दी मिळणे थोडं कठीण होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या वर्षी बघितलं असेल 125 वाला सुद्धा विद्यार्थी घरी बसलेला आहे, कारण की चुकीचा जिल्हा निवडल्यामुळे. आणि 120, 118, 115 वाला विद्यार्थी पोलीस झालेला आहे. महिला उमेदवारांमध्ये सुद्धा तसंच कुठे कुठे 114 वाली महिला उमेदवार पोलीस झालेली आहे आणि 120 मार्क घेऊन सुद्धा महिला पोलीस नाही झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा निवड खूप महत्त्वाची आहे. तर पहा आपण सिरीज सुरू केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहे पोलीस भरतीसाठी आपण कट ऑफ बघणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी फक्त थोडीशी माहिती देऊन देतोय, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहे पोलीस भरतीसाठी हे सिरीज चालू करतो. विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुमची एक मदत लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो ती मदत म्हणजे काय, तर तुम्ही फॉर्म भरलेला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा, ज्या तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा भरणार असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा त्या फॉर्मचा फोटो काढून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या या नंबरवर पाठवायचा आहे. 9665310334 या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचा. विद्यार्थी मित्रांनो फॉर्मचा फोटो पाठवायचा विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमचं फोटो नाव असं काहीच आपण दाखवणार नाही विद्यार्थी मित्रांनो. सर्व काही आपण ब्लर करणार आहोत. फक्त तुमचा अर्ज क्रमांक आणि तुमचा घटक आपण दाखवणार आहे आणि कोणत्या तारखेला भरलेला आहे ते दाखवणार आहे. त्यामुळे काय होईल विद्यार्थी मित्रांनो तुमचा असा फायदा होईल की तुम्हाला माहिती होईल की तुमच्या घटकामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे तिथे नेमके फॉर्म किती आलेले आहे. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे माहिती पडलं तर तुम्हाला माहिती पडून जाईल की नेमकं कॉम्पिटिशन किती आहे. जर तुम्ही आता पाठवणार तर शेवटपर्यंतचे विद्यार्थीसुद्धा पाठवणार, तेव्हा तुम्हाला शेवटी सुद्धा माहिती होईल की तुमच्या घटकामध्ये किती नेमके फॉर्म आले आहेत. सर्वांनी बिंदास फॉर्म पाठवायच्या विद्यार्थी मित्रांनो फोटो काढून 96653103 या नंबरवर. ठीक आहे, तर सर्वांनी पाठवा, बिंदास पाठवायच्या विद्यार्थी मित्रांनो. तर चला आपण आपल्या टॉपिकवर येऊया. तर पहा नागपूर वनवृत्तामध्ये सुरुवातीला जागा बघूया. तुमच्या समोर दिसू शकते विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, कारण की काही विद्यार्थ्यांना जागा किती आहे तेच माहीत नाही राहत. तर पहा सुरुवातीला बघू आपण जागा. तर पहा एकूण 277 जागा आहे. अजासाठी 40, त्यानंतर अजसाठी 20, विजासाठी 9, भजबसाठी 15, भजकसाठी 18, भजडसाठी 7, इमावासाठी 80, विमाप्रसाठी 8, आदुगसाठी 35, राखीवसाठी 45. एकूण 277 जागा आहे. सर्वसाधारणसाठी जागा बघू शकता 47 आहे आणि महिलांसाठी 84 आहे. त्यानंतर समांतर आरक्षणमध्ये भरपूर जागा देण्यात आलेल्या विद्यार्थी मित्रांनो. तर या जागा संपूर्ण तुम्हाला बघून घ्यायच्या विद्यार्थी मित्रांनो. तर चला आपण आता कट ऑफवर जाऊया, ते नेमकं कट ऑफ किती जाणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ आपण ॲनालिसिस काढून घेतलेला आहे. त्याआधी एक सूचना आहे, या आपण जो पण कट ऑफ सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कास्टनुसार त्यामध्ये निश्चितच विद्यार्थी मित्रांनो 4 ते 6
नुसार तुम्ही कमी पकडून चालू शकतो विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपण फक्त महिला आणि सर्वसाधारणच्या जागा बघूनच काढलेल्या आहे. बाकी समांतर आरक्षणमध्ये जे पण येतं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, मजूर वगैरे जे काही होमगार्ड वगैरे ज्यांच्यासाठी जागा होत्या त्यांच्यासाठी आपण काढलेला नाही आहे. त्यांच्यानुसार तुम्ही 10 ते 12 मार्कनुसार त्यांचा कमीच लागणार आहे. आपण जो पण कास्टनुसार सांगणार आहे तो. तर पहा, सर्वप्रथम ओपनसाठी सर्वसाधारण 170 लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 162 महिलांचा लागणार आहे ओपनमध्ये. त्यानंतर पुढं बघा ई डब्ल्यू एस सर्वसाधारण 160 लागण्याची शक्यता आहे आणि महिलांचा 150. OBCचा बघा 162 लागण्याची शक्यता आहे, सर्वसाधारण महिलांचा 156. SBC सर्वसाधारण 154 लागण्याची शक्यता आहे, महिलांचा 162. NTB 166 लागण्याची शक्यता आहे आणि महिलांचा 150. त्यानंतर NTC 162 सर्वसाधारण महिलांचा 154. NTD सर्वसाधारण 154 महिलांचा 143. त्यानंतर VJA सर्वसाधारण 162 आणि महिलांचा 148. त्यानंतर ST 158 सर्वसाधारण महिलांचा 150. SC सर्वसाधारण 160 आणि महिलांचा 150च्या आसपास लागण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला मी परत सूचना सांगतो की या आपण जो कट ऑफ सांगितला त्याच्यापेक्षा तुमचे 4 ते 6 मार्क कमीच लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की जागा भरपूर आहे. कारण की समांतर आरक्षणामध्ये भरपूर जागा दिल्यामुळे जर सर्व कॅन्डिडेट जर मिळाले नाही तर तुम्हाला त्या जागा मिळू शकतात अशी शक्यता आहे. म्हणून म्हणतोय की कट ऑफ हा कमी जाऊ शकतो. आपण एक्झॅक्ट जेवढ्या जागा होत्या त्यानुसार कट ऑफ काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही की कोणत्या समांतर आरक्षणामध्ये किती विद्यार्थी आहेत. तर सर्वांनी व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि सिलेक्शन झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे की आपलं सिलेक्शन झालेलं आहे. सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. धन्यवाद.